सामना चालू करून घ्यायचा आहे। पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे। 4 षटकांच्या आतमध्ये 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिले 4 षटक जर संपले नाही तर 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। याची नोंद दोन्ही संघाला असू द्या, प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल आणि प्रत्येक संघाचा अतिरिक्त खेळाडू हा संपूर्ण सामना संपेपर्यंत अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी स्कोरर पाशी हवाय, अन्यथा 3 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल। याची नोंद जी सर्व संघांना असावी। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडण्यापूर्वी अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावरती येणं गरजेचं आहे। बरेच संघ आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी गोलंदाज आपला सुरुवात करेल त्यावेळी तुमचा 20 मिनिटांचा कालावधी 4 षटकांसाठी जो असणार आहे तो चालू होईल। याची नोंद सर्व संघांना असावी। या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मदनदादा पाडळ या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होतंय। त्याचप्रमाणे माजी सरपंच सन्माननीय नामदेवदादा गोलांडे याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते। आलेल्या मान्यवरांचं अभिमानापासून हार्दिक स्वागत करतो। आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत। पहिल्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये होते सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। गोलंदाज पहिला चेंडू घेऊन तयार। पहिला चेंडू भन्नाट वेगाचा परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल जो पहिला चेंडू पाहायला मिळेल। यॉर्कर चेंडूने सुरुवात मात्र या स्पर्धेला आजच्या दिवसाला मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट। चालू असलेला सामना क्रमांक 1 जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एका बाजूने भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे तर त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजा क्रिकेट क्लब चांदे या दोन संघांमध्ये हा पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतो। हा चेंडू हलक्यातून खेळलाय, कट करण्याचा प्रयत्न करू तितकासा पाठवरती चेंडू आला नाही। 30 सर्कलच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू लाडवे आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये देऊन जातोय तो एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचं खातं उडेल, संघाचं अकाउंट ओपन झालंय। संघाच्या धावफलकावरती नोंदवली गेली ती 1 धाव। बल्ल सम्राट कैलास पैलवान अनंत पाडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनंत पाडाळे चषक 2024 क्रिकेटचा महारण संग्राम जो तुम्हा सर्वांच्या भेटीला पहिला दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय। पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारे 2 मातब्बर संघ इथे मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतील। हा चेंडू डॉट पुन्हा एकदा पाहायला मिळेल। थोडासा खाली चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा झाला डॉट। गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल मांडेकर हा गोलंदाज 17 क्रमांकाची जर्सी प्रदान करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। पुढचा चेंडू टाईट मुहूर्त विकेटचा मारा, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू पाठवरती येणार नाही आणि हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट। गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं विशाल आलाय तर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। दुसऱ्या बाजूने एका बाजूने मुकुंद ववले तर दुसऱ्या बाजूने रोहित हे 2 फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले। स्कोरकार्डवरती 1 धाव स्कोरकार्डवरती नोंदवलेली आहे। खुलबा टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, इष्टरक्षक वेगाने झटपट वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती जाईल परंतु 1 धाव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला घेण्यापासून रोखू शकणार नाही। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जी येताना पाहायला मिळेल। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड एका पावलाने पुढे जाईल आणि संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्या 2 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। शांत सुरुवात, संयमी सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक असेल। पहिला सामना खेळतात, पहिल्या सामन्यावर नक्कीच पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना एक चांगली सुरुवात, सावध सुरुवात नक्कीच फलंदाजाला करून देण्यामध्ये भाग पडलंय। नक्कीच चांगली गोलंदाजी जी पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। केवळ 2 धावा ज्या आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत, आता या षटकातील अखेरचा चेंडू असणार आणि अखेरचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मुकुंद ववले संघातील असणारा सर्वाधिक अनुभवी खेळाडू जो आपण पाहतो स्ट्राईक ऑन आहे। खुलबा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल, चेंडूला अडवेल त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मिळते ती 1 धाव। 1 धाव आली आहे। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल। पहिल्या क्रमांकाचा पहिल्या 6 चेंडूंचा पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती आपण पाहतो बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत।
पहिला षटक आपण पाहिलं, अतिशय शांत सुरुवात, संयमित सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली गेली. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू यॉर्करने सुरुवात, भरताट वेगाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर अनेक चेंडू गुडलेन स्पॉटवरती झटपट वाऱ्याच्या वेगाने निघून गेले. फलंदाजाला पहिल्या षटकामध्ये बराचसा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगली सुरुवात विशाल मांडेकरने आपल्या संघासाठी करून दिली असताना षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय रोहित दादा तापकीर याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग म्हणतो. रोहित दादांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. निलेश गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट, फटका खेळण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला, चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. तदनंतर पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ज्या पळून पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं, त्यानंतर मात्र आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र शांतता भंग करण्याचा प्रयत्न फलंदाज मुकुंद ववलेचा पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा आणि आलेल्या 2 धावा संघाचा फलक पुढे घेऊन जाईल. फलकावरती 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. टप्प्याचा बॉल, फक्त दिशा दिली, बनगटाचा वापर, कल्पकता, नजाकत, सौंदर्य आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत प्रहार, फुर्रन चौकार. स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत असणारा गौरव खैरे यांचे वडील, म्हाळुंगे संघाचे असणारे जुने जाणते खेळाडू सन्माननीय बाळासाहेबजी खैरे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. फुटबॉल टप्प्याचा बॉल यावेळी मैदानाच्या आतमध्ये विश टाइम स्ट्रोक 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे. यापूर्वीचा चेंडू जर पाहिलं तर नक्कीच चौकार मैदानाच्या आतमध्ये, चौकाराने मात्र नक्कीच आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वेग वाढवला आणि टप्पा देखील चेंज पाहायला मिळाला. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो 10 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पुढचा चेंडू, सुरेख चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. यष्टिरक्षक बीट झाला, गडबड गोंधळ, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु वेळेत आलेला नकार. त्यानंतर वेळेत माघारी आलाय फलंदाज आपल्या घरट्यामध्ये, आपल्या कक्षामध्ये आणि बचावताना पाहायला मिळेल. हा चेंडू झाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट. कमबॅक करणं गरजेचं होतं. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये केली होती गोलंदाजाने, त्याच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं होतं. एक चौकार आला परंतु निलेश देखील प्रचंड अनुभवी खेळाडू आहे, त्याने देखील त्यानंतर चांगल्या पद्धतीचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं. यावेळी फुलटा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेखीचा फटका केला, दिशा दिली चेंडूला, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, चेंडू पडेल, दिशा बदलेल, त्यानंतर चेंडू हातामध्ये आला, चेंडूची फेके झाली आहे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. 2 धावा ज्या तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील वाढताना पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 12 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू, टप्प्याचा बॉल, बॅटची कडा, एका टप्प्यावरती चेंडू हातामध्ये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट. इथे बरंच काही गणित गुणोत्तर बदलून गेलं असतं परंतु इथे डायरेक्ट हिट होणार नाही आणि फलंदाज मुकुंद मात्र धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण करेल. एक सिंगल अखेरच्या चेंडूवरती आली आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं. 12 चेंडूंचा अर्थात पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये आले नाही परंतु एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाजाला शांत सावध सुरुवात करण्यामध्ये नक्कीच गोलंदाजाने त्या ठिकाणी भाग पाडलेला आहे. फलंदाजांना चांगली सुरुवात नक्कीच गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये केली. षटक क्रमांक 1 मध्ये विशालला आपण पाहिलं, चांगली सुरुवात केली, केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये निलेश आला आणि निलेशने देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. 9 धावा ज्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्या. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज त्या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. रोहित जो आता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन विशाल मांडेकर पुन्हा दाखल झालेला. हा चेंडू पुन्हा भन्नाट वेग होता. या चेंडूवरती देखील वाईट लाईन धरून गोलंदाजी
जे मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच फलंदाज या चेंडूवरती झाला बीट. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला संपूर्णपणे डॉट बॉलने पुन्हा एकदा सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली. विशाल जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 मध्ये केलं डॉट बॉलने सुरुवात केली. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट छेरन षटकार. खेळाडूला एक विनंती आहे, जाळी जी आपण ग्राउंडच्या कडेने लावलेली त्या जाळीच्या वरतून कोणीही जायचं नाहीये. बाहेर जाण्यासाठी आपण जागा ठेवलेली आहे, त्या ठिकाणून आपण जाऊन चेंडू घेऊन या याची नोंद खेळाडूला असावी. कृपया सहकार्य करायचंय. कोणताही खेळाडू त्या जाळीला छेडछाड करणार नाही याची नोंद असावी. षटकार आलाय आणि स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचला फलकावरती 19 धावा आहेत. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. इथे होतंय काय, पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू निसटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॅकअपचा क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून देखील चेंडू निसटला आणि त्यानंतर चेंडूने सीमारेषा त्या ठिकाणी जमीन पाहिली आणि जमिनीवरती आदळला गेला आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक धाव देऊन जाईल. झेल इथे सुटला, जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. षटकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुटलेला झेल इथे मैदानाच्या आतमध्ये जीवनदान देऊन जाईल रोहितला आणि ते एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार. चुकी मैदानाच्या आतमध्ये होतीये का? आघाडीची जोडी इथे बाद करण्याची संधी होती. आघाडीच्या जोडीला इथे मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज पाठवण्याची संधी होती, परंतु संधीचं सोनं झालं नाही तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू हातातून निसटला आणि एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्या 20 धावा. 20 धावा ज्या आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती नक्कीच त्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. वल्लभ सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळे यांच्या स्मरणार्थ अनंत पाडाळे चषक 2024 क्रिकेटचा महारणसंग्राम जो तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा प्रचंड मोठा आक्रमण. विषप मध्ये सरळ बॅटने सरळ खेळलेला स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत प्रहार. षटकार 6 धावा. पॉवर प्लेचा खेळ अतिशय शांत, परंतु जसा पॉवर प्लेचा खेळ संपला तशा अशांत करणाऱ्या फटकेबाजींची सुरुवात झाली. 2 षटकार आलेत या षटकामध्ये आणि स्कोर कार्ड प्रचंड वेगाने पुढे धावेल. स्कोर कार्ड वरती 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्ग असते. आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे. हा चेंडू कट करायचा होता, यावेळी अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकलेला चेंडू बाउन्सरचा प्रयत्न यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटवरती येणार नाही यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जो मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाऊन विसावला आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट. अविनाश सर आपण पाहतो इष्टांच्या मागे इष्टरक्षकाच्या भूमीमध्ये कार्यरत असताना नक्कीच जे पाहायला मिळतात. त्या दरम्यान पुन्हा विकेट करायचं होता, परंतु बॅटवरती पुरेपूर चेंडू आला नाही. बॅटची कडा इष्टरक्षक वेगाने जरूर आला, त्या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न देखील होता, धावबाद करण्याचा प्रयत्न, परंतु इष्टांचा वेग चेंडू घेऊ शकला नाही आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळेल ती एक सिंगल मिळेल मैदानाच्या आतमध्ये आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. 18 चेंडूंचा खेळ झाला, 3 षटकांचा खेळ झालाय आणि स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 27 धावा बिना घड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जे बरेच संघाने गमावलेला नाही. एकही फलंदाज बाद झालेला, एकही फलंदाजाला बाद करू शकलेला नाहीये गोलंदाज. एक झेल देखील मैदानाच्या आतमध्ये सुटला, एक जीवनदान देखील मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळालेलं आहे. आता 3 षटकांचा खेळ झाला. आतापर्यंत आपण जर पाहिलं 2 गोलंदाजांचा वापर झाला. निलेशने 1 षटक हाताळलं, विशालने 2 षटकं वैयक्तिक कोट्याला हाताळली. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आता 2 षटकांसाठी कोणते 2 गोलंदाज वापरले जाणार? षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर सुरू होणार आहे. सन्मान्य बाळासाहेबजी पाडाळे यांच्या माध्यमातून पारितोषिक होते. लागोपाठच्या 3 षटकांचं कोणत्या खेळाडूने खेळले तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य बाळासाहेबजी पाडाळे या मान्यवरांच्या माध्यमातून फलंदाजाला दिलं जाईल. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतो 27 धावा या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिला चेंडू फुल टॉस होता तिथे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे, परंतु पंचांना काहीशी शंका. त्यानंतर 3ऱ्या पंचांचा वापर केला जाईल. 3ऱ्या पंचांना मागणी केलेली आहे.
क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना दाखवू शकतोय. अजय आवळे सर आपल्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. लागोपाठच्या 3 षटकांसाठी पारितोषिक आहे. सन्माननीय बाळासाहेबजी खैरे या मान्यवरांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. जर कोणत्या फलंदाजाने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळलेत तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय बाळासाहेबजी खैरे या मान्यवरांच्या माध्यमातून फलंदाजाला दिले जाईल. स्पर्धेच्या मित्रांनो सन्मान्य हिरमन मामा ससार या मान्यवरांचा या ठिकाणी शुभारंभ होते. मान्यवरांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तिसऱ्या पंचांनी कळवलंय हा चेंडू बीमर नो बॉल, बिना टप्प्याचा बीमर. पहिला नो बॉल आलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गणेश ढमाले टाकत होता या षटकातील आणि पहिला चेंडू बीमर फ्री हिट बॉल गोलंदाज यार बळी फक्त सोडून दिलं चेंडूला. फार कमी गतीचा चेंडू मैदानाच्या आत परंतु त्या ठिकाणी दिशा देखील मैदानाच्या आतमध्ये भरकटली आणि वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मुख्य पंच संजय सर कळवतात. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. 30 धावा डबलकावरती आहेत. फ्री हिट मात्र जी कंटिन्यू असेल. टप्प्याचा बॉल स्वतःच्या फळतून प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. स्वतःला जोखून दिलं परंतु चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाईल आणि एक सिंगल येणार आहे. सन्माननीय पैलवान वामनजी कोळेकर या मान्यवरांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकांसाठी तब्बल 2,000 रुपयांचा पारितोषिक सन्माननीय पैलवान वामनजी कोळेकर या मान्यवरांच्या माध्यमातून असणार आहे. स्कोर कार्ड वरती 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार गणेश. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बॅटची कड पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला विकेटचं पतन, पहिला मोहरा. बॅक टू द पवेलियन. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मुकुंद वबले मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होईल. कौशल भुजबळ नवीन बॅटर आता जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 31 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये दुसऱ्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. पहिलं यश इथे षटक क्रमांक 4 मध्ये मिळालं असतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असणारा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा कौशल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक ऑन पाहायला मिळेल. पहिला चेंडू त्याच्यासाठी खोलवर टप्प्याचा पहिल्या चेंडूवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला चेंडूवरती जरूर परंतु झेल त्या ठिकाणी टिपू शकत नाहीये. झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद जरूर झाला असता परंतु त्या ठिकाणी मात्र झेल टिपण्यामध्ये यश आलं नाही आणि फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये सुखरूप पाहायला मिळेल. जीवनदान जे मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. बऱ्याचशा मात्र अडचणी बऱ्याचशा चुका इथे मैदानाच्या आतमध्ये शंभूराजा क्रिकेट क्लब चांदेज संघ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला वारंवार होणाऱ्या चुका. दरम्यान पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन असलेला चेंडू पडेल. दिशा देखील बदलेल. वेग देखील कमी आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला डॉट. 32 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना या षटकातील काही चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. यावेळी अक्रॉस दी बॅट फटका खेळला डीप मिड विकेट मध्ये. जबरदस्त हल्ला, जबरदस्त स्ट्रोक. चेरन षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. सन्मान्य बबनदादा ससार त्याचप्रमाणे सन्मान्य बाळासाहेबजी केदारी
त्या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवराला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. स्कोर कार्ड वरती 38 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकार जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय विशालदादा चौधरी ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅकअप साठी क्षेत्ररक्षक फार दूर. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या पळून पूर्ण होतील त्या 2 धावा आणि षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. चौथ्या क्रमांकाचा 24 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उभी राहत असताना या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मंडप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेलं आहे. उद्योजक सन्माननीय विशालदादा चौधरी या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतं. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोर कार्ड वरती 40 धावा. स्कोर कार्ड वरती 10 धाव्यांच्या सरासरीने आतापर्यंत धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झालाय. आता पहिल्या डावातील अखेरचा षटक जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती अविनाश ससार हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू सुरेखीत अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आणि 2 धावा ज्या पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती 42 धावा आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. पोलीस पाटील सन्माननीय शांताराम दादा पाडाळे या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झालंय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार गोलंदाज पुन्हा ददया खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. हिशप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. कलेक्शन सुरेख आणि फलंदाज करेल क्रिकेट मधली आत्महत्या. धावबादच्या स्वरूपामध्ये तंबूच्या असला फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहे. सामना क्रमांक 2 जो होईल श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मान या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना होणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती टॉस साठी या. मान संघाचा संघनायक आणि मारुंजी संघाचा संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी आपण या ठिकाणी संपर्क करायचा. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि डीप मिड विकेट मध्ये जबरदस्त आला. कौशल ऑन फायर. षटकार षटकार मैदानाच्या आतमध्ये षटकाराने संघाचा अर्धशतक पूर्ण झालंय. 55 धावा स्कोर कार्ड वरती. हा चेंडू भन्नाट वेगाचा होता परंतु यावेळी दिशा मैदानाच्या आतमध्ये भरकटले जाईल. यावेळी मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल मुख्य पंच कळवतात. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अवंतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती अब तक 56
56 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. दरम्यानचा चेंडू वा प्रयत्न सुरेख प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रयत्न त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने, परंतु पुन्हा झेल सुटला. वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये होतात, प्रयत्न चांगले परंतु त्या प्रयत्नाला यश हे सातत्याने मिळत नाहीये. कुठेतरी मात्र मैदानाच्या आतमध्ये चुका होते, त्या चुका इथे मैदानाच्या आतमध्ये टाळावे लागते. प्रत्येक सामना महत्वाचा आहे. साखळी फेरीमध्ये आपण पाहिलं तर पहिले 6 सामने साखळी पद्धतीमध्ये पाहायला मिळतील, लीग पद्धतीमध्ये पाहायला मिळतील, परंतु त्यानंतरचे 2 सामने हे नॉकआउट पद्धतीने पाहायला मिळतील. या दरम्यान पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, डीप मिड विकेट मध्ये चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार 6 धावा. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना भैरवनाथ क्रिकेट क्लब बरेच संघाने बनवल्यात 63 धावा. शंभूराजा क्रिकेट क्लब चांदेस संघासमोर 64 धावांचं टार्गेट असणार आहे. या नंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. मारुंजी संघाचा संघनायक आणि मान संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस सामना संपल्यानंतर उद्घाटन समारंभाच्या वेळेस होईल. चला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या, भरे संघाला विनंती आहे. मल्लसम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनंत पाडाळे चषक 2024 प्रथम क्रमांकाच्या स्पर्धेचा पाहिले तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांक या स्पर्धेसाठी ठेवले गेले. माजी नगरसेवक सन्मान्य बाबूराव अप्पा चांदेरे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरचे असणारे उपाध्यक्ष सन्मान्य राहुल दादा मालवडकर या मान्यवरांच्या माध्यमातून या मान्यवरांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयांचा पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पाहिले तब्बल 75,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेसाठी ठेवले गेलेले आहे. सौगती पूनमताई विशालदादा विधाते, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच सुखदेव रामदासदादा कोळेकर या मान्यवरांच्या सौजन्याने या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा तब्बल 75,000 रुपयांचा पारितोषिक या स्पर्धेसाठी सौजन्य झालेलं आहे. तृतीय क्रमांक तब्बल 50,000 रुपये उद्योजक सन्मान्य दत्तात्रय अप्पा नामदेव भरणे, त्याचप्रमाणे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे माजी अध्यक्ष सन्मान्य निलेश भाऊ पाडाळे या मान्यवरांच्या सौजन्याने तृतीय क्रमांक तब्बल 50,000 रुपयांचा पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तब्बल 30,000 रुपये युवा नेते सन्मान्य विशालदादा गांधीले, त्याचप्रमाणे युवा नेते शैलेंद्र दादा कदम, त्याचप्रमाणे युवा नेते योगेश दादा सुतार या मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 30,000 रुपयाचा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक लाभले. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मंडप व्यवस्था जर पाहिलं तर माझे सरपंच पाचाने सन्मान्य मनोज दादा येवले, त्याचप्रमाणे युवा उद्योजक सन्मान्य संजय दादा जांभूळकर, त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य विशाल दादा चौधरी, त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य वैभव दादा पाडाळे या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मंडप सौजन्य जे नक्कीच सौजन्य झालेलं आहे. ही स्पर्धा आपण पाहतो या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये देखील खेळाडूंना नक्कीच कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी ग्रास ग्राउंडवरती नक्कीच स्पर्धा घेण्याचा प्रयत्न राहिला. ग्रास ग्राउंडचं सौजन्य नक्कीच ज्या मान्यवरांच्या माध्यमातून राहिलंय. सन्मान्य अनिलदादा कामठे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य वामनदादा कोळेकर, त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी, त्याचप्रमाणे सोनाली केबल नेटवर्कचे असणारे सर्व सन्मान्य सतीशदादा पाडाळे, त्याचप्रमाणे सरपंच भरे ग्रामपंचायत सन्मान्य जगदीशदादा वौले या मान्यवरांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य या स्पर्धेसाठी लाभले. त्याचप्रमाणे ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतो. जगभरामध्ये ही स्पर्धा लाईव्ह आपण थेट प्रक्षेपित करतोय युट्यूब सौजन्य माजी उपसरपंच सन्मान्य सुखदेवदादा कोळेकर, त्याचप्रमाणे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे माजी अध्यक्ष सन्मान्य निलेश भाऊ पाडाळे या मान्यवरांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य या स्पर्धेसाठी लाभले. या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील स्पर्धेच्या माध्यमातून ठेवले गेले. तर भोजन व्यवस्था उद्योजक सन्मान्य भरतदादा गलांडे, त्याचप्रमाणे नवी पेठ केसरी सन्मान्य पैलवान भालचंद्र दादा पाडाळे, त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य तुषारदादा कोळेकर या मान्यवरांच्या माध्यमातून
या स्पर्धेसाठी भोजन व्यवस्था लाभलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरा डावाला मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात झाली आहे, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 64 धावांचं आव्हान ठेवलं, त्या आव्हानाचा पाठलाग इथे सुरू झाला. शांतपणे नक्कीच सुरुवात होईल. एका सिंगलने सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय जयदीप दादा ठाकरे याही मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन मान्यवरांचा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील बॅट्समन या किताबासाठी नक्कीच मोलाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, सन्माननीय नवनाथ भाऊ पाडाळे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोर कार्ड वरती 2 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा आता या दरम्यान पुन्हा आता बेगीट करायचं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅटवर तितकासा चेंडू येणार नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आला डॉट. समीकरण जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये 27 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना या स्पर्धेच्या मैदानात मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्कोरर आणि समालोचक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेले आहेत, सन्माननीय किरण दादा पाडाळे, त्याचप्रमाणे विश्वासदादा पाडाळे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळासाहेबजी खैरे याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झाले. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं विशालदादा पाषाणकर याही मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड पुढे जाईल. डबल कार्ड वरती 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या दरम्यान क्रॉस फटका खेळायचा होता, परंतु पाठवरती चेंडू आला नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये इष्टरक्षकाच्या हातामध्ये अर्थात मुकुंद ववलेच्या हातामध्ये जाईल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला तर डॉट. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय हिरमन मामा ससार याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे येईल. चेंडूच्या खाली टिपेल झेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोहरा बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेचे मानाचे चषक आणि अंतिम 4 संघासाठी टी शर्ट सौजन्य जर पाहिलं तर मल्ल सम्राट कैलासवाडी पैलवान अनंत पाडाळ युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ते चषक आणि टी शर्ट सौजन्य झालेले आहेत. आणि या स्पर्धेच्या नुकतंच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपयांचा पारितोषिक त्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेलं आहे. माजी नगरसेवक आदरणीय बाबूराव अप्पा चांदेरे यांच्या या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांच्या समोर आलेल्या सहकाऱ्यांचं देखील मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सुखदेवजी चांदेरे याही मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अव्वल दर्जाचे पंच नक्कीच स्पर्धेच्या निमित्तानं ठेवलं गेलं, त्याचा पंचांचा सौजन्य झालंय. उद्योजक सन्माननीय दिनेश दादा मोहोळ, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय मयूर दादा पाडाळे, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय प्रणिकेत दादा भरणे या मान्यवरांच्या सौजन्याने पंच सौजन्य या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आला डॉट. शुभम आपण पाहतो शुभम ववले गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. षटक क्रमांक 2 पावडपेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय आणि पहिला चेंडू डॉट. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी साऊंड सौजन्य चांगला आवाज नक्की ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय त्याचं सौजन्य जर पाहिलं तर सन्माननीय अनिकेत दादा कोळेकर, साहिल दादा पाडाळे, सिद्धेश्वर दादा घोडके या मान्यवरांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी साऊंड सौजन्य लाभले. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये लाईट सौजन्य लागतात. जेंट्सर सौजन्य जर पाहिलं तर उद्योजक सन्माननीय सोमनाथ दादा पाडाळे, उद्योजक सन्माननीय राहुल दादा मोहोळ, उद्योजक सन्माननीय प्रमोद दादा गलांडे या मान्यवरांचे सौजन्य या स्पर्धेसाठी जेंट्सर सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. या स्पर्धेमध्ये क्रिकेट साहित्य अर्थात बॉल आणि स्टंप सौजन्य जर पाहिलं तर सन्माननीय शैलेश दादा पाडाळे, त्याचप्रमाणे अभिषेक दादा लोखंडे या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेतील बॉल आणि स्टंप सौजन्य झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये भोजन व्यवस्था जर पाहिलं तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ठेवलं गेलंय नवी पेठ केसरी पैलवान सन्माननीय भालचंद्र दादा पाडाळे
या मान्यवरांचे या ठिकाणी शुभाग म्हणतो मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत, दादांचं मनापासून आभार। या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मालिकावीर, बेट्स बॅट्समन, बेट्स बॉलर, बेट्स क्षेत्ररक्षक यांच्यासाठी पारितोषिक ठेवले गेलेत आणि ते पारितोषिक सौजन्य झाले। सन्मान्य रामकृष्ण पाडाळे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक सौजन्य झालेलं आहे, त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। हा चेंडू खोलवा टप्प्याचा होता, खोदून काढला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे। स्कोरकार्डवरती 10 धावा स्कोरकार्डवरती, दुसरी विकेट आली आहे, 2 फलंदाज बाद झालेले, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मालिकावीर सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेमध्ये जो कोणता ठरेल त्या खेळाडूसाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य उद्योजक सागरदादा पाषाणकर यांच्या माध्यमातून जे नक्कीच दिलं गेलेलं आहे। या स्पर्धेतील बेट्स बॅट्समन या किताबासाठी तब्बल 5,000 रुपये सन्मान्य उद्योजक नवनाथ दादा पाडाळे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेतील बेट्स बॅट्समन या किताबासाठी दिलं गेलेलं आहे। या स्पर्धेतील बेट्स बॉलर या किताबासाठी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक उद्योजक सन्मान्य मंगेश दादा पाडाळे यांच्या माध्यमातून ते दिले गेलेले आहे। स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेट्स फिल्डर या किताबासाठी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक उद्योजक सन्मान्य योगेश दादा पाडाळे यांच्या माध्यमातून दिलं गेलंय। या स्पर्धेच्या मध्ये उद्योजक सन्मान्य जयदेव शेठ ठाकूर याही मान्यवरांच्या या ठिकाणी शुभाग बोलतो, मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलाय, दुसरा 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्या त्या 12 धावा, 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 18 चेंडू बाकी आहेत, 52 धाव्यांची अजूनही गरज आहे। सामना या ठिकाणी काही वेळ थांबेल, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न करणार आहे। आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण मुख्य मैदानावरती या, खेळपट्टीवरती या। दोन्ही यानंतरच्या सामन्याचं टॉस देखील मैदानावरती होईल। मारुंजी संघाचा संघनायक आणि मान संघाचा संघनायक, दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं। मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथमतः खेळपट्टीचा उद्घाटन समारंभ होईल, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। हिरमल मामा ससर यांना देखील विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय। सर्वच मान्यवरांना विनंती, खेळपट्टीवरती मैदानावरती उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवरांना विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये या। प्रथमतः आपण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आपण या ठिकाणी पूजन करणार आहे, त्यानंतर मात्र खेळपट्टीचं उद्घाटन केलं जाईल। सर्वच मान्यवरांना विनंती आहे, मैदानावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडणार आहे। ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथांतरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय
मंगेश मंगेश सकल जगाचा तारणहार तो या विश्वाचा पालनहार तो मोदक प्रिय तो मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्व जनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका शुभनयना करुणामय गौरीकर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरीकर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो
मल्लसम्राट कैलासवासी पैलवान आनंद पाडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनंत पाडाळे चषक 2024 या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं संघांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मारुंजी संघाने टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मान संघाला प्रथमतः बॅटिंगचं आमंत्रण दिलेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान. थँक्यू कालगती थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय बाबूरावजी अप्पा चांदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय अनिल दादा कामटे, त्याचप्रमाणे कुबरराव हगवणे या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. सन्माननीय विशालदादा विधाते यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. पोलीस पाटील सन्माननीय शांतारामदादा पाडाळे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी जो संपन्न करतो. त्याचप्रमाणे वामनराव कोळेकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस त्या ठिकाणी आपण सन्मान करतो. त्याचप्रमाणे मदनदादा पाळे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. अनिकेतने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकांचे खेळले. सागरदादा पाशांकर, त्याचप्रमाणे राजूदादा तरसकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये, त्याचप्रमाणे रोहितदादा तापकीर यांच्याकडून देखील 500 रुपयांचा पारितोषिक. जरा अनिकेतने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकांचे खेळतं. गणेशदादा मोहोळ यांच्याकडून देखील दिनेशदादा मोहोळ यांच्याकडून देखील 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. लागोपाठचे 3 षटकांचे खेळले तर हे पारितोषिक असणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा घेऊन मुकुंद ववले हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. समीकरण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असताना पाहायला मिळत असताना गोलंदाज पुन्हा एकदा मुकुंद तयार. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट. फटका खेळायचा होता, फटका फसला, चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती नो मास लाईन मध्ये चेंडू पडेल. एका टप्प्यावरती चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. आणि या 2 धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बंडात वेगाचा होता, बॅटवरती आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट. सन्माननीय नामदेवजी गलांडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी जो करणार आहे. सन्माननीय नवनाथदादा पाडाळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय नामदेवदादा गलांडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान संपन्न केला जाईल. पोलीस पाटील सन्माननीय शांतारामदादा पाडाळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बाळासाहेबजी पाडाळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. मदनदादा पाडाळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विशालदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय बबनदादा हगवणे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
सागरदादा पाशांकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. हिरमनदादा ससार यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या. रोहितदादा तापकीर यांना देखील विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अनिलदादा कामठे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. भरतदादा गलांडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. वामनदादा कोळेकर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. किरणदादा पाडाळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. हिरमन मामा ससार यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय बाळासाहेबजी खैरे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. महेशदादा गलांडे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. हिरमनदादा ससार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी मदनदादा पाडाळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. थँक्यू. सागरदादा पाशांकर त्याचप्रमाणे दिनेशदादा मोहोळ यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक. या चेंडूवरती जर षटकार आला तर राजूदादा तरसकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं, राजूदादा तरस यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे जर या चेंडूवरती षटकार आला तर. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. स्कोरकार्ड वरती 28 धावा आहेत. 10 चेंडू 36 धाव्यांची अजूनही गरज आहे. अशाच प्रकारचे फटके इथे मैदानाच्या आतमध्ये येणं आता गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार. उलटा चेंडू होता यावेळी पुरेपूर बॅटवरती आला नाही. बेड विकेट बाद जमिनीला समांतर फटका खेळला. एक सिंगल घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न. जागा तर सोडली आहे परंतु कलेक्शन त्या ठिकाणी खराब पाहायला मिळेल आणि फलंदाज त्यानंतर माघारी जाईल आपल्या कक्षामध्ये आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळते ती 1 धाव आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड वरती 29 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना मोलाचं सहकार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं राहिलं. मुळशी तालुक्याचा ढाण्या वाघ म्हणून की ज्या खेळाडूला महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं रामकृष्ण हरी पाडाळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हरिभाऊला विनंती आहे सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्माननीय निलेशदादा पाडाळे यांचे शुभ हस्ते हरिभाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खऱ्या अर्थाने मुळशीचं क्रिकेट मोठं होण्यामध्ये हरिभाऊंचं मोठं योगदान आहे आणि ही स्पर्धा देखील मोठं करण्यामध्ये हरिभाऊने मोलाचं सहकार्य केलंय. हरिभाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक लाभले. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलदादा बालवडकर यांच्या या ठिकाणी शुभागमन. राहुल दादांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मनापासून आभार मानतो. राहुल दादाला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. स्कोरकार्ड वरती 32 धावा स्कोरकार्ड वरती या षटकातील आता अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 7 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय नामदेवदादा गलांडे त्याचप्रमाणे मदनदादा पाडाळे निलेश भाऊ पाडाळे यांच्या शुभ हस्ते आपण राहुलदादा बालवडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे पुणे शहराचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी जो मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय.
तिसऱ्या पंचांना विचारणार आहे. आत्ताचा चेंडूचा निर्णय नक्कीच तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. चौकार आहे. तिसऱ्या पंचाने कळवलं हा चौकार असेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकात संपलंय. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 36 धावा. 6 चेंडू बाकी आहेत. 28 धावेंची गरज आहे. मुख्य व्यासपीठावरती असलेल्या आपल्या आयोजक कमिटीला विनंती, कृपया थोडी शांत ठेवायची आहे. संपूर्ण आवाज हा युट्यूबच्या माध्यमातून बाहेर जातोय, त्यामुळे विनंती असणार आहे कृपया थोडीशी शांतता ठेवा. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती बिग हिटचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळते ती एक सिंगल. स्कोरकार्ड वरती 37 धावा धावफलकावरती या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय समीरदादा जाधव या मान्यवरांचे, समीरदादा जगताप या मान्यवरांचे या ठिकाणी शिवा म्हणून दादांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धर्मांचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये देऊन जाणार आहे, परंतु आता एकेरी दुहेरी धाब्याने या समीकरणाला जास्त काही फरक पडणार नाही. तिसऱ्या पंचांना विचारणा आहे. थ्रो गोलंदाजीसाठी मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली गेली आहे. या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारे थ्रो गोलंदाजीला वाव नाहीये, कोणत्या प्रकारे दर्जा नाहीये. जर कोणता गोलंदाज थ्रो गोलंदाजी करताना आढळला तर तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. 3 धावेंची पेनल्टी असेल आणि तो चेंडू न दिला जाईल. अमिनुसम फॅक्टरीचे उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज सन्मान्य अविनाशदादा पाडाळे यांचे या ठिकाणी शुभाग म्हणतो. दादांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांनी कळवलं फेअर डिलिव्हरी. गोलंदाज पुन्हा तयार. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द स्ट्रोक खेळलाय. डीप कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत प्रहार. चौकार. थँक्यू. गोलंदाज पुन्हा तयार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सोडू द्या. कोणत्या प्रकारची छेडछाड केली नाही. उजव्या इष्टीच्या बाहेर असणारा चेंडू. मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल. 43 धावा स्कोर कार्ड वरती 3 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे.
3 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि एखादा अतिरिक्त चेंडू पुन्हा त्या सामन्यामध्ये जीव ओतू शकतो. परंतु जर त्याच्या गोष्टीला क्रिकेटमध्ये काही महत्व नाहीये. दरम्यानचा चेंडू यष्टांच्या मागे जाईल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये लेग्स बायच्या स्वरूपामध्ये मिळते ती 1 धाव. आता मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. 20 धावांची गरज. चांगली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न भैरवनाथ क्रिकेट क्लब बरेच संघाने केलाय. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद केलेत आतापर्यंत. 44 धावा स्कोर कार्ड वरती. अखेरचे 2 चेंडू आणि 20 धावा. हा चेंडू भन्नाट वेगाचा परंतु दिशा खराब. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 45 धावा धपलकावरती आहेत. हा चेंडू सुरेखरित्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु प्रयत्न झाला अपुरा आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आक्रमकतेला मात्र उशीर होताना पाहायला मिळेल. अखेरचा 1 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. Hello chick. Hello chick. Hello Mike chick. सामना क्रमांक 1 मध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे या संघाने बाजी मारले. पहिला सामना विजेते झालेत. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. संपूर्ण संघ एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जाईल. मैदानाच्या आतमध्ये येताना एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये येईल. जर कोणता संघ स्पर्धेमध्ये ठेवलेल्या नियमांचं उल्लंघन करताना आढळला तर त्या संघाला पेनल्टी दिली जाईल याची नोंद असावी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मुकुंद ववले ठरलाय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थात प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी. विनंती आहे मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचा आहे. राहुल दादा बालवडकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच